बरोबर आहे. या भरताच्या नावापासूनच आपल्या देशाला नाव हे भारत पडलेलं आहे. भारत. आपल्या देशामध्ये असे मुख्यतः 3 भरत होऊन गेले. 3 भरत. कोणते कोणते सांगा. एक मी आता सांगितला, हा जड भरत, तो चरित्र आपल्याला पाहायचंय. हा भरत. दुसरा जो रामाचा भाऊ आहे, राजा दशरथाचा मुलगा, तो एक भरत. आणि तिसरा एक शकुंतला भरत, शकुंतलेचा भरत. ऐकलेलं आहे का शकुंतला आख्यान? ऐकलेलं आहे कंडक्टर साहेब? बर. तो शकुंतलेचा एक भरत. हा 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 बरोबर. तर असे मुख्यतः 3 भरत होऊन गेले. त्यापैकी या भरताच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव. अगोदर आपल्या देशाला काय म्हणत होते? अजनाभ वृक्ष असं म्हणायचे. चला, असा भारत देश. फार मोठी संस्कृती आहे आपल्याला, फार मोठा एक इतिहास आहे आपल्या भारत देशाला. आपल्या देशामध्ये पहा किती मोठी संस्कृती आहे आपली. आपल्या देशामध्ये झाडं पूजल्या जातात. झाडं असं दुसरीकडे कुठेही जगात पाहायला मिळणार नाही बरं का तुम्हाला. आपल्या इथं वडाचं झाड पूजल्या जातं, पिंपळाचं झाड पूजल्या जातं, अहो कडुलिंबाचं झाड सुद्धा पूजल्या जातं. बरेच आपले असे सण आहेत त्याच्यामध्ये लिंबाचा पाला आणून पूजतो आपण. आंब्याचे पानं लावून आपण आंब्याला पूजतो. वड, पिंपळ, तुळस हे सगळे वृक्ष देखील पूजनीय आहेत. बरं झाडं सोडा, डोंगर सुद्धा पूजनीय आहेत. कैलाश पर्वत, गोवर्धन पर्वत हे डोंगर आहेत. नद्या पूजनीय आहेत. नद्या गंगा, सिंधू, कावेरी, गोदावरी ह्या नद्या सुद्धा पूजनीय आहेत. बरं हे जाऊ द्या, डोंगर नद्या सोडा, वाघा सिंहासारखे पशु प्राणी देखील पूजनीय आहेत. किती मोठी. साप कोण्या देशामध्ये पूजलेला पाहिला का? साप, तो विषारी नाग असलेला कोबरा देखील आपल्या इथं पूजल्या जातो नागपंचमीला. मग किती मोठी संस्कृती आहे ही आपली भारतीय संस्कृती. आपल्या देशाला नाव सुद्धा या भारतावर. एवढी मोठी संस्कृती. गोड वर्णन आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारती, जय भारती, जय भारती, जय भारती। ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम। कशी आहे ही धरती? या धर्तीवर साधू संतांनी अनेक वर्ष, लाखो वर्ष तपश्चर्या केली. म्हणून म्हटलं ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरि ओम, हरि ओम, हरि ओम। जहाँ हर एक बालक मोहन है और राधा हर एक बाला, और राधा हर एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। भारत माता की मोठ्याला, भारत माता की वंदे। शाबाश. असा आपला हा पुण्य पावन भारत देश. आणि तो जड भरत राजा राज्य करत होता. जड भरत. त्या जड भरत राजाचं लग्न कोणासोबत झालं? विश्वरूपाची कन्या पंचजनी. पंचजनी, पंचजनी म्हणजे 5 जणांना जन्म देणारी, तिला पंचजनी म्हटलं जातं. तिनं 5 मुलांना जन्म दिला. म्हणजे जड भरताला किती मुलं झाले? 5 मुलं. अतिशय ज्ञानी, हुशार, तत्ववेत्ता असलेला, विद्वान असलेला तो राजा जड भरत 35 वर्ष राज्य केलं त्याने. 35 वर्ष. आणि 35-40 वर्ष वय झालं की अचानक अंगामध्ये वैराग्य आलं. अचानक
वैराग्य येणं साधी सुधी गोष्ट नाही बरं का. एखादी गोष्ट आवडीनं करतोय आपण, समजा संसार करतोय, शेती करतोय, परमार्थ करतोय, कोणतीही गोष्ट, आणि अचानक त्या गोष्टीचा वीट यावा, नको वाटावं, त्याला म्हणतात वैराग्य. एक निश्चय केला 15 दिवसापूर्वी सावकारांनी, ते खायचंच नाही म्हणले गुटखा, खायचाच नाही गुटखा. अचानक सोडून दिला, सोडूनच दिला. त्याला म्हणतात त्या गोष्टीचं वैराग्य, वीट यावा त्या गोष्टीचा. तसं वैराग्य वीट आला संसाराचा. कोणाला? त्या राजा भरताला. राजा भरताला विचार करा, गोरगरीब तुमच्या आमच्या सारखे देखील संसार हौसेनं करायलेत. माझी इच्छा आहे, चला व्यासपीठावरून बोलून दाखवतो. माझ्या घरी आले होते सगळेजण, आपली कमिटी, विठ्ठलराव सावकार, दुसरे विठ्ठल भाऊ गंगावणे सावकार आले होते, कंडक्टर साहेब आले होते, राजू भाऊ आले होते. तर तेव्हा मी माझ्या घरी म्हणलं, सावकार म्हणलं आपण 2 वर्ष झालं, हे आपल्या सप्त्याचं 2रं वर्ष आहे, पण एक तरी माळकरी वाढायला पाहिजे म्हणलं गावामध्ये. आपण सप्ताह करायला काय उपयोग? लहान मुलं कोणीतरी माळकरी व्हा, मोठे माणसं कोणीतरी माळकरी व्हा. तर माझी इच्छा आहे या वर्षी सप्त्यामध्ये 2 तरी माळकरी व्हावेत, 2 जण तरी, कमीत कमी 2चा संकल्प आहे. व्यासपीठावरून बोलायलो आणि तुम्ही गावकरी माझी इच्छा पूर्ण. मी तुमच्याकडे दुसरं काही धन दौलत मागायलो का? तुमच्याकडे धन दौलत मागणार नाही मी, फक्त एकच, त्या भगवंताचं नाव घेणारा एक माणूस गावामध्ये वाढावा, 2 माणूस गावामध्ये वाढावा. रामकृष्ण हरी म्हणायचं आणि गळ्यात माळ ठेवायची, दुसरं काहीच बंधन नाही त्याला, काही अवघड नाही. कुठं तीर्थयात्रेला जा, नका जाऊ, काही अडचण नाही. तो पांडुरंग परमात्मा पंढरपूरला नाही जाणं झालं तरी हरकत नाही, तुमचे कामं करा, फक्त इथं भगवान बाबाच्या येऊन दररोज पाया पडत जा, बस झालं. हेच पंढरपूर तुमचं, हेच पंढरपूर. इथं भगवान बाबाच्या आरतीच्या वेळेला जरी नाही येणं झालं तरी मागं पुढे कधीही वाशिमला जाताना येऊन पाया पडा, बस हेच पंढरपूर. काही नियम नाही, पण माळ घाला. चला, माणूस मेल्यावर तुळशीचं पान तोंडात घालतात, तुळशीचं पान. पण कंडक्टर साहेब एक लक्षात ठेवायचं, याच्यानंतर खाणारा पिणारा गावात मेला याच्यानंतर तुळशीचं पान अजिबात तोंडात त्याच्या घालायचं नाही. म्हणायच्या तुळशीवर अधिकार फक्त माळ करायचा, तुळशीवर अधिकार फक्त माळ करायचा. जिवंतपणी घालू वाटणं, मग मेल्यावर काय करायची माळ, बरोबर आहे की नाही? तुळशीवर अधिकार फक्त आमच्या माळ करायचा वैष्णवांचाच राहील, बस वैष्णवांचा. अचानक वैराग्य आलं त्या भरताला. 35-40 वर्ष संसार केला, धन दौलतील संपदेला कमी नाही. त्या भरताचं ऐश्वर्य खूप वर्णन केलं साधू संतांनी. आता मला तेवढा वेळ नसतो सगळ्याच गोष्टी विस्तारानं सांगण्यासाठी बरं का. किती वाजले? एवढी संपदा सगळी सोडली. आपल्या एका पोराला गादीवर बसवलं, मुलाला गादीवर बसवलं आणि सगळं सोडून दिलं आणि गेला वनामध्ये, जंगलामध्ये, हरिहर क्षेत्रामध्ये गेला. हरिहर क्षेत्र, हरिहर क्षेत्र, आता ते क्षेत्र नेपाळमध्ये येतं, नेपाळमध्ये बरं का, हरिहर नावाचं क्षेत्र. आणि गंडकी नदी, गंडकी, याच्या आधी नाव ऐकलं गंडकी नदीचं? ख्याता गया गंडकी. कोणाच्या तरी लग्नामध्ये गेलं की मंगलाष्टकेमध्ये. पण मागच्या वर्षी जेव्हा रामप्रभूची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होती तेव्हा त्या गंडकी नदीमधून 2 मोठ्या मोठ्या शिळा आणल्या होत्या ट्रकवर घालून, बरोबर आहे? त्या गंडकी नदीमधल्याच शाळीग्राम सापडतात असं म्हणतात त्या नदीमध्ये. चला, त्या गंडकी नदीच्या काठावर त्यानं झोपडी बांधली. 8-8 तास राजा त्या पाण्यामध्ये गंडकी नदीच्या उभं राहून तप करू लागला. सूर्याला अर्घ्य द्यायचं, सूर्याची उपासना करायची, नदीच्या पाण्यामध्ये राहायचं, कंदमुळं खायचे. झोपडी बांधली राजाने एक तिथं, त्या झोपडीच्या काठावर राहू लागला. एके दिवशीची गोष्ट, राजा पाण्यामध्ये उभा आहे, पाण्यामध्ये उभा आहे आणि तो भरत राजा गंडकी नदीच्या काठावर त्यानं झोपडी बांधलेली आहे आणि
8-8 तास 10-10 तास त्या पाण्यामध्ये उभं राहायचं, सूर्याला अर्घ्य द्यायचं, सूर्याची उपासना करायची. एक दिवसाची गोष्ट, राजा नदीच्या पाण्यामध्ये, गंडकी नदीमध्ये छाती एवढ्या पाण्यामध्ये उभा आहे आणि सूर्याला पाण्यातून असं अर्घ देतोय. पाणी असं घ्यायचं आणि ओंजळीत घेऊन पुन्हा सोडायचं, पाणी घ्यायचं ओंजळीत घेऊन पुन्हा सोडायचं. प्रत्येक गोष्टी मागं शास्त्र आहे बरं का. या प्रत्येक गोष्टी मागं शास्त्र आहे. जेव्हा आपण सूर्याकडे पाहून ओंजळीतून किंवा तांब्यातून असं पाणी टाकतो, सूर्याचे किरण त्या पाण्यातून पार होतात आणि आपल्या शरीरावर पडतात, आपल्या मस्तकावर, छातीवर पडतात. त्यावेळेला त्याचा एक सकारात्मक ऊर्जेच्या रूपामध्ये आपल्या शरीरावर परिणाम होतो. भारतामध्ये, आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये कोणतीच गोष्ट बिगर शास्त्राची नाही. त्याच्या मागे, प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय कारण आहे. म्हणून सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे. चला, सूर्याला अर्घ्य देत होता. पाणी असं घ्यायचं, ओंजळीतून सोडायचं. बाजूनं नदीच्या काठावर हरणाचा एक कळप चरत होता. त्याच वेळेला एका वाघाची डरकाळी कानावर पडली आणि ते सगळे हरण पळू लागले. सैरा वैरा हरण पळतायत. त्याच वेळेला एक गर्भीण असलेली हरिणी, जिच्या पोटामध्ये बाळ आहे, असं हरण, त्या हरणीला पळणं होत नाहीये, तिला धावणं होत नाही दुसऱ्या हरणाच्या बरोबर. मग ती नदीच्या दिशेनं आली. नदीच्या दिशेनं आल्याच्या नंतर पुन्हा एकदा वाघानं डरकाळी फोडली आणि या हरणीनं नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर उडी मारली. पण डरकाळीच्या भीतीनं तिचा गर्भपात झाला आणि तिचा तो हरणाचा गर्भ पाण्यामध्ये पडला. पाण्यामध्ये गर्भ पडला. दुसऱ्या काठावर हरिण पडली आणि तिथंच तिनं प्राण सोडला. गतप्राण झाली ती हरिणी. पण तो पाण्यामध्ये पडलेला गर्भ वाहत वाहत आला कुठं? ज्या ठिकाणी तो राजा भरत सूर्याला अर्घ्य देत सूर्याची उपासना करण्यासाठी तिथं उभा होता. त्यांना असे हात पसरले होते पाण्यासाठी आणि अशी ओंजळ वर करणार. त्याच वेळेला ते नुकतंच गर्भपातातून जन्माला आलेलं हरिणाचं पाडस, हरिणाचं पिल्लू त्यांना हातामध्ये धरलं. एक वेळ विचार केला, क्षणभर विचार केला, अरे याला सोडून देऊ का पाण्यामध्ये? सोडून देऊ पाण्यामध्ये, याचा माझा काय संबंध? पण त्याच वेळेला त्या हरणाचे बारीक किलकिले पिल्लाचे डोळे पाहिले आणि त्या डोळ्यातून त्या हरणानं जशी काय प्रार्थना केली, राजा भरता, अरे मला वाचव. बस मोह झाला, मोह राजाला, आणि तिथंच राजा फसला. मोहामध्ये अडकला राजा. जो मोह माया सोडून महाल सोडून आला होता, जी माया महालातली सोडून राजा आला होता, त्याच मोहपाशामध्ये राजा पुन्हा अडकला. त्या हरणाला पाहिल्याच्या नंतर राजाला वाटलं, अरे मी जर याला पाण्यात सोडून दिलं तर मला पाप लागेल. असाच त्या मोहपाशामध्ये एकदा अर्जुन अडकला होता. अर्जुन, युद्धाचा प्रसंग, रणांगणावर मोठे मोठे वीर उभे पाहिले आणि सांगितलं कृष्णाला, अरे कृष्णा, हे तर माझेच बांधव, कोणी मामा आहे, कोणी गुरु आहे, कोणी भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, हे माझेच बांधव. मी जर यांना मारलं तर मला पाप लागेल. काय म्हणतोय अर्जुन? मी, माझे, मला, या तीन गोष्टी. आम्ही सुद्धा याच मोहपाशात अडकलो. मी, माझे, मला. आणि राजा देखील भरत तिथंच अडकला. मी जर याला नाही वाचवलं तर मला पाप लागेल. बस आणलं त्याला झोपडीमध्ये. बस त्याला गवत आणून खाऊ घालायचं, त्याला हरणा त्याला पाणी पाजायचं, त्याला त्याचे हरिणच करत राहिला राजा. हरिण करत राहिला. जो वेळ देवाच्या उपासनेसाठी, भक्तीसाठी द्यायचा, तोच वेळ आता हरणाच्या सेवेसाठी राजा देऊ लागला. जी माया सोडून, संसाराची सोडून राजा आला होता, त्याच मायेमध्ये पुन्हा अडकला, हरणाच्या मायेमध्ये. रात्रंदिवस हरिण थोडंसं मोठं झालं आणि त्यानं एक दिवस आपल्यासारखेच दुसरे हरण पाहिले. जवळ एक कळप आलेला पाहिला आणि गेलं त्या कळपामध्ये निघून. पण इकडं राजा व्याकुळ झाला, व्याकुळ भरत राजा. हरिण करता करता राजाला मरण आलं. आणि शेवटच्या क्षणाला माणसाच्या डोक्यामध्ये जी वासना असते, जी इच्छा असते, त्याच्याच हिशोबाने माणसाला जन्म मिळतो. शेवटच्या क्षण, म्हणून तर म्हटलं जातं, निदान शेवटच्या अंतिम क्षणाला तरी माणसाला देवाचं नाव यावं तर मुक्ती मिळते, मोक्ष मिळते. पण राजा
हरिण हरिण करू लागला. मग राजाला जन्म कोणता मिळाला असेल? जड भरत राजा हरणी गर्भ गेला. हो जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. हो जड भरत राजा हरणी गर्भ गेला. गाला तो घातला, गाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरिणी गर्भा गेला. निदान मरताना तरी देवाचं नाव यावं बरं का. पण हे देवाचं नाव असं खोडेल आहे महाराज, देव बी लय खोडेल. दुसरं काही मुखात येईल पण देवाचं नाव मात्र येत नाही. देवाचं नाव मरतानाही येत नाही आणि असं चांगलं असतानाही येत नाही. नामदेव रायना उगच नाही म्हटलं, अमृता होनी गोड नाम तुझे देवा. आणि पुढं मन माझे केशवा काबा निघे. अमृतापेक्षाही देवा नाव तुझं गोड आहे, पण माझं मन का घेत नसेल रे. नामदेव राय म्हणतात, तुमच्या आमच्या तरी मुखाला येते का? शिव्या येतील. म्हणलं मी सकाळी, गहू पेरावा लागतो, ज्वारी पेरावं लागते, कापूस लावावा लागतो, पण गांजर गवत कोण लावलेलं पेरलेलं पाहिलं का आपोआपच उगवते. चांगल्या गोष्टी शिकूनही येत नाही आणि वाईट गोष्टी लगेच येतात. तसं हे देवाचं नाव आहे. मरताना तरी मुखात यावं, मरताना येत नाही. म्हणून वाणीला अगोदर पासून सवय लावत चला. रामकृष्ण हरी म्हणा, कोण्या साधू संताचं नाव घ्या. ते नाव असं जर मुखाला येत नसल तर निदान आपल्या लेकरा बाळाचे नाव ठेवा. कंडक्टर साहेबांना राजा परीक्षिताचं नाव ठेवलं एका मुलाचं, एकाचं प्रद्युम्न ठेवलं, प्रद्युम्न. वा, म्हणूनच सांगितलं मी, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. नाव घेत चला. हरिण झाला हरिण. आणि हरिण झाल्याच्या नंतर पुढं काय झालं, त्याला त्याचा पूर्वजन्म माहित होता. अगोदरची पुण्याही होती ना तेवढी, पूर्वजन्म माहित होता. आपली चूक झाली, आपण त्या हरणाच्या मोहामध्ये अडकलो. आता नाही चूक करायची. आता आपल्या हातानं पाप होऊ द्यायचं नाही. पुण्य नाही झालं तर नाही झालं, पुण्य हो की न हो, पण पाप मात्र करायचं नाही. कोण ठरविलं? हरणानं. आपण देखील ठरवलं पाहिजे, पुण्य हो अथवा न हो, पण पाप मात्र कोणाचं करायचं नाही. काहीच पाप होऊ द्यायचं नाही माणसाने. पुण्य नाही करता आलं ना, करू नका. कोणाचं चांगलं नाही करता आलं ना, निदान वाईट तरी करू नका. हो, म्हणून सांगितलं, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो. कभी नहीं हैवान बनो, कभी नहीं शैतान बनो. कभी बने हैवान बनो, कभी नहीं शैतान बनो. सदाचार अपना न सको तो कांटों में पग मत धरना. पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. अरे तुमच्यानं कोणाचं चांगलं होईना नाही तर नाही, पण कोणाचं वाईट तरी करू नका. म्हणून ते हरिण आता गवत खायचं नाही, जे ओलं हिरवं गवत आहे का खायचं नाही. कशामुळं?
त्याच्यावर किडे मुंग्या जे काही असतील ते पायानं मेले जातील, तोंडानं मरतील, मग पाप होईल. म्हणून वाळलेलं गवत खायचं. हरिण असूनही ते उपास करायला लागलं. कंडक्टर साहेब, एकादशी धरायला लागलं हरण असून, जनावर असून एकादश धरते. उद्या आहेत का? उद्या 10 आहे ना, उद्या एकादशी आहे. हरिण असून सुद्धा एकादशी धरते. भगवंताचं स्मरण करणारं ते हरिण एक दिवस त्यानं देखील मरण पावलं हरण. आणि मग त्या अगोदरच्या पुण्याईमुळं पुन्हा एकदा त्याला माणसाचा जन्म मिळाला. माणसाचा जन्म कधी मिळतो माणसाला? जेव्हा पाप आणि पुण्य असं समान राहतं. पाप आणि पुण्य दोन्ही पारडे पापाचं आणि पुण्याचं समान होतं, त्यावेळेला माणसाचा देह मिळतो. मिळाला हा देह कागात आली न्याय असं म्हटलेलं आहे. माणसाला देह कधी मिळतो? नरदेह पाप आणि पुण्य समान झाल्यावर. पण ते आपल्या हातात नाही ना बरोबर पारडं ठेवायचं. धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, त्याच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. मग त्याला पुन्हा एकदा माणसाचा जन्म मिळाला. आणि कुठं मिळाला? एका दशग्रंथी ब्राह्मणाच्या घरी जन्म मिळाला. पण याला माहित होतं आता जर पुन्हा शहाणपणा केला तर पुन्हा एकदा हरण व्हावं लागेल. हरण झालं तर ठीक, नाही तर एखादं गाढव झालं तर ओझं वाहून मरेल. मग आता शहाणपणा नाही करायचा. जसा देह मिळालाय का गुपचूप राहायचं वेड्यासारखं. पहा, माणसानं नेहमी वेड्यासारखं राहिलं पाहिजे. याला बापानं गुरुकुलात पाठवलं, गायत्री मंत्र शिकवला. गायत्री मंत्र शिकायचं काम एका दिवसाचं आहे, काही जणांसाठी एका मिनिटाचं आहे, काही जणांसाठी एका सेकंदाचं काम आहे. एकदा मंत्र म्हणल्याबरोबर पाठ होतो गायत्री मंत्र. पण याला 4 महिने लागले गायत्री मंत्र पाठ करायला. सोपा आहे. ओम भूर्भुवस्सुः सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. झाला गायत्री मंत्र, 2 सेकंदाचं काम आहे. पण याला 6 महिने लागले. बापानं सांगितलं, अरे काय जड बुद्धीचा आहेस रे. नाव भरत ठेवलं होतं आणि बाप पुन्हा जड म्हणला. मग काय झालं? जड भरत नाव पडलं त्याचं, जड भरत लहानाचा मोठा झाला. पण काही कामाचा नाही, काहीच काम करीना. ते बुद्धी वापरणच झालाय. खूप हुशार होता, पण लोकांना दाखवायची नाही म्हणलं आपली अक्कल. शहाणपणा नाही करायचा, येड्यासारखं राहायचं. काही लोकांना सवय असते, फार हुशार असतात पण गबाळ्यासारखं राहतात. माऊलींनी गोड वर्णन केलं. चातुर्य लपावी, महत्व हरावी, पिसेपणा मिरवी जगा माझी. येड्यासारखं राहतात लोक, येड्यासारखं. आपण म्हणतो ना, येडा बर्गर पेरा खा रा तू, असे म्हणतात, राहतात लोक. हा, तसं बाप आई बाप गेले. आणि आई बाप गेल्याच्या नंतर भाऊ कोणाचे? भावाने सांगितलं, जा रे चल शेताला, कमीत कमी ती ज्वारी तरी सांभाळ. पक्षी येऊन खाऊन चाललेत आपले, लोकांचे जनावर येऊन खायलेत शेजाऱ्याचे. हा गेला ना आंब्याच्या झाडाखाली मस्त भजन करीत बसला देवाचा, राम 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 राम. काही पक्षी यायले, चिमण्या यायल्यात, शेजाऱ्याच्या गायी आल्या, म्हशी आल्या. तरी हे म्हणला, कशाला हाणू म्हणला, यांचा पोट मारा कशाला करू, खायलेत खाऊ द्या. खानेवाला भी तू है, खिलानेवाला भी तू है. पक्षाच्या हृदयामध्ये देवच आहे, गायी म्हशीच्या हृदयात देवच आहे. आणि ही ज्वारी बी देवानच दिली, मग खाऊ द्या ना, मी कशाला पाप घेऊ त्यांना हाणून. खानेवाला भी तू, खिलानेवाला भी तू. गाई म्हशीने ज्वारी खाली. भावानं येऊन बद मारला त्याला, मारला आणि हाकलून दिला घरातून. जा, कोण्याच कामाच्या लायकीचा नाहीस तू. जाऊन बसला जंगलामध्ये. जंगलात बसल्यावर त्याच राजानं, त्याच वाटेनं, त्या जंगलाच्या वाटेनं एक रहुगण नावाचा राजा पालखीत बसून येत होता. पालखी माहित आहे? पालखी कशी असते हो? पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भजन काळी काळी श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नाची आरासा साज मखमली, त्यावरी सुंदरा फुले गोड वेडे. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
वाट वळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी वाट वळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी भजन भजन दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. काय सांगत होतो मी? पालखी पालखी त्या पालखीत बसून रहुगण राजा आला. ही दत्ताची पालखी वेगळी. ते पालखीत बसून रहुगण राजा आणि 4 भोई होते. 4 भोई त्या पालखीला खांद्यावर उचलणारे. त्याच्यापैकी एकाच्या पायात घुसला ना येड्या बाबळीचा काटा, एवढा मोठा काटा, रक्त बंबाळ झाला पाय. आणि पाय रक्त बंबाळ झाल्यावर ते भोई म्हणला, महाराज आता मी नाही चालू शकत. हो नाही चालू शकत. त्या राजानं त्या 3 राहिलेल्या भोयांना आदेश दिला, जा रे, एखादा कोणी पालखीला खांदा देणारा सापडतो का पहा. जवळच ते बसलेला पाहिला. कोण? तो भरत. अंगापिंडाना असा धष्टपुष्ट, कारण यानं बुद्धी कधी वापरलीच नाही ना. पहा तुम्ही, ज्याच्या बुद्धीला काही काम नसतं, सागर महाराज ते कसे असतात, अशी बुद्धीचं कामच नाही ना काही. आणि ज्याच्या बुद्धीला काम माहितीये, ए म्हणले तू राजाच्या दरबारात नोकरी करतोस का? ते म्हणला खायला भेटल का? म्हणले पोट भर. म्हणले मग चला येतो मी. आलं आणि त्याला लावलं ना ते भोईयासोबत खांद्यावर पालखी दिली. चलालेत, रस्त्यानं चालायला लागले. रस्त्यानं चालतायत, पण त्याच वेळेला एक मुंग्यांची रांग दिसली. रांग दिसल्याबरोबर मुंग्याची यानं पटकन उडी मारली. ते मुंग्या, कारण मुंग्या पायाखाली तुडवल्या, मेल्या तर पाप लागल ना. मुंगळे दिसले, उडी मारली. काही पशु दिसला, प्राणी दिसला, जीव जंतू दिसला. पाप होऊ नये याच्यासाठी त्यानं काळजी घेतली. उड्या मारायला लागलं ते. दणकन डोका आपटलं रहुगण राजाचं पालखीमध्ये. कोणता रे ते? आपला जीव प्रिय नाही का तुला? महाराज ते नवीन झोपलेलं आहे. त्या तिघांना सांगितलं, जुने जे 3 होते का, ते नवीन आणलंय ना महाराज. त्यानं उडी मारली. बस थांबवा पालखी. खाली ठेवली पालखी, तलवारच काढली राजानं. मारून टाकतो म्हणले तुला. म्हणले तुला म्हणजे कोणाला? ते हे म्हणते बरं का, ते भरत, जड भरत. तुला म्हणजे कोणाला? राजानं छातीला हात लावला. अरे तुला? हे मी नाही महाराज, ही माझी छाती आहे. त्यानं हाताला हात लावला असा. ए तुला मारील. महाराज हा माझा हात आहे. डोक्याला तलवार लावली अशी. महाराज हे माझं डोकं आहे. हे डोकं म्हणजे मी नाही, मी कोणीतरी वेगळाच आहे याच्यापेक्षा. अरे वेगळा म्हणजे कोण? मग त्या राजाच्या लक्षात आलं, अरे हा तर फार उच्च कोटीची भाषा बोलतोय. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे म्हणला. मी ब्रह्म, मी कशानच मरणार नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. जाळलं तर जळणार नाही, बुडवलं तर पाण्यात बुडणार नाही, कशानच मरणार नाही. तुम्ही काय मला मारणार? माझ्या या देहाला मारू शकता तुम्ही, पण माझ्या आत्म्याला नाही मारू शकत. बस त्या राजानं तलवार खाली ठेवली आणि पायच धरली त्याची. अरे एका साधूकडं मी ज्ञान घेण्यासाठी जात होतो, पण तुझ्यासारखा साधू मला रस्त्यातच भेटला. आता मला कोण्याच साधूची गरज नाही. ब्रह्मज्ञानाची शिकवण त्या रहुगण राजाला दिली आणि जड भरत राजा आणि रहुगण राजा दोघांनीही मुक्ती मिळवून घेतली. बस अशा प्रकारे आपली हे सकाळचं सत्र या ठिकाणी थांबते. एक 15-20 मिनिटाची, अर्ध्या तासाची इंटरव्हल करू आणि नंतर मग पुन्हा एकदा दुपारच्या सत्राला आपण सुरुवात करू. चालते? चला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. संत भगवान बाबा की